सरवली ना, सरवली आणि विजेता या मॅच मधील विजेता आणि सरवली आजच्या दिवसातली फायनल. तर चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ आणि सरवली संघ यांच्यामधून जो विजयी होईल तो फायनल मध्ये पोहोचलेला संघ असेल. तर पाहूया भिनार आणि सरवली संघ तुम्ही फायनल मध्ये पोहोचलेले आहेत. अभिनंदन तुमच्या मनापासून. तर पाहूया हा 4 षटकांचा सामना. पॉवर प्ले असणारे पहिले षटक. भिनार संघाच्या वतीने आपल्या घरच्या खेळपट्टीवर पहिला गोलंदाज जगदीश गुळवी. खरं तर स्वतः आमचे मार्गदर्शक संदेश दादा वखारे यांचे पिताश्री नक्कीच श्रीपत अण्णा वखारे आपलं मनापासून स्वागत आहे. खरं तर एक सोपा झेल या अगोदर संदेश दादांनी कितीतरी कठीण कठीण झेल पकडलेले आहेत. पण मित्रांनो, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. अतिशय सोपा चेंडू. कदाचित आज आपण सकाळी 5:30 वाजता मॅच बघत असाल तर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने सुद्धा KL राहुलचा असाच पहिल्याच चेंडूवर सोपा झेल सोडला आणि शेवटी त्याने 84 धावा केल्या. इंडियाने नक्कीच फॉलोऑन देता देता वाचवलेला आहे. जगदीशचा पुढचा चेंडू जो बीत गई सो बात गई. संदेश वखारे आणि खूप छान चेंडू. पंच आपली चर्चा होऊ दे, परंतु कोणताही चुकीचा निर्णय आपल्यापासून आतापर्यंत आलेला नाहीये. अचूक निर्णयासाठी तुमची ओळख आहे. सो पंकज म्हात्रे आणि विक्रम नाईक ही A1 जोडी, ज्याला गुलाबजामुनपेक्षाही जास्त गोडी आहे. भिनार संघ 4 षटकामध्ये काटाई संघाला 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल. कारण मागच्या सामन्यात भिनार संघानं आपण पाहिलं असेल 41 धावा केल्या होत्या. नॉट आउट. प्रेक्षकांच्या मनातील निर्णय. जगदीश याचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्ले चालू आहे. आणि आपण पाहतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आर पार चौकार जातोय. सनसनीत चौकार या 4 धावांनिशी. नक्कीच पुढचा चेंडू आणि बॅटची कडा घेऊन गेले चेंडू. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. 3 धावा एक्स्ट्रा जाऊ शकल्या असत्या अजून, परंतु छान क्षेत्ररक्षण. या चेंडूवर एकच धाव आणि या एका धावेने धावसंख्या होते 5. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत जगदीश यांचे. पॉवर प्ले मध्ये फक्त 2 प्लेयर बाहेर असणार आहेत. आपण पाहतो पुढचा चेंडू. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो. पहिली धाव वेगात आणि पंच अचूक निर्णय देतात. 2 धावा पळून काढण्यात यश. या 2 धावांनिशी धावसंख्या होते ती 7. सुनीलजी भोईर आणि ॲडव्होकेट देवीदास धामणे साहेब पुन्हा एकदा धन्यवाद.
पुढचा चेंडू आणि झेल होऊ शकला असता, परंतु थोडासा पुढ्यात टप्पा पडला. अशा पद्धतीने काटेरी संघ 8 धावांपर्यंत पोहोचलेला आहे. तर यानंतर सरवली संघ तुमच्या जोडीला कोण फायनलला येणार थोड्याच वेळात समजणार आहे. अर्धा सरवली गाव ऑनलाईन सुद्धा हा सामना बघत आहे. ऑल द बेस्ट. खरं तर सरवली गावातील मित्रांनो, आमचे सहकारी शिक्षक मित्र पोलीस पाटील दीपक भोईर हे आमचे अत्यंत जवळचे मित्र. त्यांना मनापासून आय मिस यू सांगेन. तर पाहूया षटक घेऊन येतो विनोद. आता मात्र क्षेत्ररक्षण लांबलेलं आहे. विनोद नामांकित गोलंदाज, त्याच्यासमोर तेवढाच मोठा फलंदाज राकेश. आणि या ठिकाणी मात्र नजरहाटी दुर्घटना घटी आणि आर पार सीमा पार चौकार. धाव संख्या होती ती 12. खरं तर मित्रांनो, हा स्पर्धा ऑनलाईन सगळेजण पाहतात, त्यामुळे राईचा पर्वत करू नका हीच माझी विनंती वजा सूचना. कॅमेऱ्यामध्ये तशी आपली व्यवस्था नाहीये. पुढचा चेंडू आणि हलक्या हाताने लॉंग अपच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पहिली धाव वेगात, अचूक फेकी, एकाच धावेवर समाधान. या एका धावेने धावसंख्या होते क्रिकेटमधील अशुभ आकडा 13, बिनबाद 13. दुसरं षटक विनोदच्या रूपाने सुरू आहे. विनोदच्या मागच्या 2 चेंडूंवर 5 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि आता मात्र धाव बाद होतोय. यष्टीरक्षकाची अचूक
आणि आपण पाहतोय क्षेत्ररक्षण अतिशय चुकीचं होतंय. चौकार चौकार. काटई संघ गचालक क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा उठवताना या 4 धावांची धावसंख्या होते ती 18. धावसंख्या झालेली आहे 19. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सामने सुरू आहेत. हजारो प्रेक्षक ऑनलाईन हा सामना पाहतात आणि आता मात्र बाद झालेला आहे. धावसंख्या 21. धावसंख्या झालेली आतापर्यंत 22. 1 बाद 22. तिसरं षटक मार्गस्थ संदेशच्या रूपानं. आणि खूप छान चेंडू. संदेशने विकेट घेतला तर धर्मेंद्र भोईर यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे. नक्कीच अशी संधी संदेश दादा तरी घालवणार नाहीये. एक दिवसीय स्पर्धा आहे ही. खूप छान. यानंतर सरवली सोबत कोण खेळणार आणि लॉंगॉनच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. पहिली धाव वेगात. एकाच धावेवर समाधान. अचूक टप्प्याची गोलंदाजी होते संदेश वखारे.
आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. खूप छान चेंडू मारण्याचा प्रयत्न. एक मोठा हिट जर काटेरी संघ येत नाहीये तर मात्र तुम्ही संकटात असल्याशिवाय राहणार नाही. कारण भिनार संघ, जय बजरंग भिनार संघ, ज्यांची फलंदाजी खूप मजबूत आहे. मागच्या सामन्यात त्यांनी 41 धावा केल्या होत्या आणि आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे 2 डझन 24, 2 बाद 24. आणि बरोबर बॅटच्या तडाख्यात चेंडू आलेला नाहीये. एकाच धावेवर समाधान. धावसंख्या होते ती 25 काम 25. पंचवीस धावा. पुढचा चेंडू. आणि एक सुंदर चेंडू, अफलातून चेंडू. चुकीची दुरुस्ती. धावसंख्या 24च आहे. गोलंदाज आहे तो मनोज. 3 निर्धाव चेंडू जरी असले तरी धर्मेंद्र भोईर, हनुमान भोईर यांच्यातर्फे 500 रुपयांचं पारितोषिक. 3 निर्धाव चेंडू लगातार. छान चेंडू, यष्ट्यांच्या वरून गेलेला चेंडू. मनोज खूप छान चेंडू. घरच्या खेळपट्टीचा पुरेपूर अनुभव असलेला मनोजचा हा चेंडू होता. फलंदाजाला हुकवलेला, फसवलेला, गंडवलेला चेंडू. पुढचा चेंडू मनोज यांचा. आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते अवांतर. धावसंख्या होते ती 25. एखादा मोठा हिट आल्याशिवाय काटेरी संघ कमबॅक करू शकणार नाहीये. कारण भिनार संघाला माहिती आहे की या धावा आपल्यासाठी आवाक्यात आहेत. आणि फुल टॉस चेंडू. फलंदाज मात्र वेगळ्याच विचारात. परंतु तोपर्यंत बरंच काही घडून गेलं, बरंच काही बिघडून गेलं. पुढचा चेंडू मनोज यांचा. आणि आता मात्र स्क्वेअर एकच्या क्षेत्रामध्ये अफलातून क्षेत्ररक्षण. 3 धावा वाचवलेल्या आहेत. नक्कीच खूप छान. एखाद्या क्षेत्ररक्षण सुद्धा तुमचं सगळ्यांची बॉडी लँग्वेज बदलू शकतो. मात्र एक मोठा हिट, षटकार. काटेकरांची सगळ्यांची बॉडी लँग्वेज ऑन. ही मारा लेकिन सॉलिड मारा.
धावसंख्या 38. जसे खेळण्याचा प्रयत्न मागच्या सामन्यात आपण पाहिलेल्या भिनार संघाने प्रथम फलंदाजी करताना 41 धावा केल्या होत्या आणि आता मात्र एक धावसंख्या 40. ज्या आपण 41 धावा बनवल्या होत्या त्याच तुम्हाला विजयासाठी पाहिजेत. भिनार संघ काटे संघ कोण येणार अगदी थोड्याच वेळात समजणार. एकेचाळीस धावांची गरज. खर तर संदेश वखारेच्या बॉलिंग मध्ये फक्त 3 धावा आलेल्या आहेत, पण एकूण बोर्ड बोलतोय की 40 धावा झालेल्या आहेत. 41 धावांची गरज. तर भिनार गावामध्ये जोश भरण्यासाठी मी रोहन पाटील आपल्याला विनंती करेन की तुमचा आवाज असला की संदेश वखारेंना एक वेगळा जोश येतो. सो प्लीज यानंतरचा गोड आवाज. रोहन पाटील भरकादेवी आईस्क्रीमचे प्रोप्रायटर आहेत ते. धन्यवाद शैलेश मांजरेकर सर. जय बजरंग चषक 2024 उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ जर आपण पाहिला तर फलंदाज पप्प्या यांच्या माध्यमातून 17 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. सलामीची जोडी मार्गस्थ होती. आपण पाहतोय फलंदाज जगदीश आणि नवनाथ ही जोडी जय बजरंग भिनार संघाची खेळपट्टीवरती मार्गस्थ होते. पंचांच्या समवेत मंद मंद पावलांनी आगेकूच करताना दोन्ही फलंदाज. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय पंच पंकज म्हात्रे,
जय हनुमान सरवली हा संघ फायनल्समध्ये पोहोचलेला आहे. तर त्यांच्या समवेत 2 हात करण्याकरता कोणता संघ दाखल होईल याकडे सर्वांची लक्ष लागलेलं आहे. दरम्यान शुभेच्छा आलेल्या आहेत गावदेवी काटाई संघाकरिता भावेश सदाशिव पाटील यांच्या वतीने, आमचे शालेय मित्र यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद आणि आपलं हार्दिक स्वागत आहे. वळूया सामन्याकडे. पहिला चेंडू एकदम दमदार पद्धतीने चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते आणि चांगल्या प्रतीची गोलंदाजी आपण पाहतोय. आणि याच रीतीने जर आपण पाहिलं तर गोलंदाजी राहिली तर येणाऱ्या पहिल्या षटकापासून काहीसा दबाव निर्माण होऊ शकतो. पण जर तर किंतु परंतु या शब्दांना क्रिकेटमध्ये थारा नाही आहे. एक जमेची बाजू जर आपण पाहिली तर या मॅचमध्ये रिटर्निंग करायचं असेल, या मॅचमध्ये पुन्हा परतायचं असेल तर मात्र पहिल्या षटकापासून एक अटॅकिंग मोड असणं आवश्यक आहे. 4 षटकांचा सामना आहे. 10 धावांची सरासरी राखणं बंधनकारक आहे. जय बजरंग बिनार या संघाकरिता 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव हाताळलेले आहेत. अप्रतिम देखना स्ट्रोक, निघून चाललाय चेंडू, सीमा पार, मिळतील धावा 4, झन्नाटेदार चौक. लाजवाब देखना स्ट्रोक, अगदीच रिप्लेमध्ये पाहत राहा. या फटक्याची तितकीच एक कौतुक इथून मात्र पाहायला मिळेल. 4 धावा. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय. पण खेळ क्रिकेटचा आहे, फुटबॉलचा नाही. चांगलं प्रोटेक्शन दिलं गेलंय. एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 5 या अंकावरती. पंच विक्रम नाईक सरांना आपण पाहू शकता, लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. पंच पंकज म्हात्रे सर यांना आपण पाहू शकता मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, नशिबाची साथ, एक धाव जरूर मिळेल. पंचांचा काही इशारा येईल, इट्स अ लेग बायज. पायाला स्पर्श करून चेंडू मात्र निघून गेला होता. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये एक धाव जोडली गेलेली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती 6 या अंकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. गोलंदाज राकेश, यावेळेस मात्र इट्स अ व्हाईट बॉल. बाजूलाच एक ब्लू कलरची ॲक्टिवा गाडी आहे, तिची साईड ग्लास कृपया आपण खाली करा. तीच थँक्यू सो मच. तर धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 7 या अंकावर. यावेळेस मात्र चांगल्या रीतीने चेंडूची हाताळणी केली गेली होती. असं वाटत होतं की चेंडू मात्र कव्हरच्या क्षेत्रामधून निघून जातोय की काय, पण मात्र नाही. अगदीच एका धावेच्या मदतीनं 8 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. पहिल्या षटका अखेरनंतर गुणलेखक विशाल नाईक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. एक जमेची बाजू जर आपण पाहिली तर नेट टू नेट फाईट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पण पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर 6 चेंडूची हाताळणी आपण पाहिली. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर 7 चेंडूंची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. नेट टू नेट फाईट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि आजची फायनल म्हणजे फायनलचं तिकीट मिळवण्याकरता दोन्ही संघ शर्थीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत. यापूर्वी फायनलचं तिकीट मिळालेलं आहे जर्मन सरवली या संघाला. आणि दुसरा कोणता संघ फायनलचं तिकीट मिळवतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या मॅचमधील विजेता संघ जर्मन सरवली या संघाशी 2 हात करेल. न्यू 40+ चे संघ 2023 आणि 2024
आणि 25च्या सत्रामध्ये जे नवीन संघ दाखल झालेले आहेत त्या संघांना या स्पर्धेमध्ये संधी देण्यात आलेली आहे. फसवा चेंडू, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक सुभाष चेंडू खाली आणि अप्रतिम झेल पकडला गेलाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. जगदीश फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि अगदीच गोलंदाज जर आपण पाहिलं तर मच्छिंद्र यांनी जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये फसवलं गेलं. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी हाताळली जाते. एक धाव जोडली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. ढूंढो ढूंढो रे साजना, ढूंढते रहे जाओगे. धावा जोडल्या जात आहेत त्या दोन धावांच्या मदतीने 10 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 10 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपल्याला फलकावरती इथून मात्र पाहायला मिळते. गोलंदाज तयार. मच्छिंद्र, फसवा चेंडू, स्विंग अँड मिस. चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक सुरेख गोलंदाजी हाताळली जाते. निर्धाव चेंडू अखेरीस धावसंख्या स्थिरावते. फलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 10 या अंकावर. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. असं वाटत होतं की चेंडू कव्हरच्या क्षेत्रामधून निघून जातोय की काय, पण मात्र नाही. चेंडू वळणदार पद्धतीने हाताळणी केली जाते. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. आणि हे निर्धाव चेंडू पथ्यावरती पडणारे असतील जय बजरंग भिनार या संघाकरता. यावेळेस मात्र काहीच वेगळं करण्याचा प्रयत्न, तत्पूर्वी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती आपण पाहतोय 11 या अंकावरती धावफलक आहे. जिंकण्याकरता 30 धावांची अजून आवश्यकता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चूक घडतीये. तत्पूर्वी पंच विक्रम नाईक सर आमच्याकडे वळत आहेत आणि दर्शवतात की चेंडू वाईड आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 12 या अंकावरती. 12 रन्स ऑन द बोर्ड. जिंकण्याकरता अजूनही 29 धावांचं लक्ष आहे. यावेळेस मात्र निघून चाललाय चेंडू. सुपरहिट षटकार. या षटकातील अखेरचा चेंडू. यावेळेस मात्र कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. स्विंग पाहायला मिळतोय. एक धाव जरूर पूर्ण केलेली आहे. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर अनुत्सुकता दर्शवलेली आहे. त्या कारणास्तव एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 19 या अंकावरती. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. ऐकूया एक मधुर संगीत.
धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 19 या अंकावरती. 12 चेंडू आणि 22 धावांची अत्यावश्यकता. इन बिटवीन जर आपण विचार केला तर अगदीच महत्त्वाची गोष्ट आणि महत्त्वपूर्ण आव्हान असेल गोलंदाज सुभाष ऑन बॉलिंग ट्रॅकवरती. धावसंख्या आहे 19 धावा. 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. बी रेडी बी फास्ट प्लीज. जरा घाई करायची आहे. वेळ अतिरिक्त खर्च होतो याची नोंद घ्या. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. दिशाहीन गोलंदाजी. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर असं वाटलं होतं गोलंदाजाला की बॅटचा स्पर्श करून चेंडू निघून गेलाय की काय, पण मात्र नाही. जर आणि तरच्या गोष्टी क्रिकेटमध्ये या गोष्टींना थारा नाहीये. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय चेंडूला. निघून चाललाय चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. ढूंढो ढूंढो रे साजना ढूंढते रे जाओगे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि अखेर गोलंदाज सुभाष याच्या माध्यमातून धावचीच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. सुभाष याच्या हातामध्ये जादुई किमया आहे. अनुभवाची शिदोरी आहे. यावेळेस मात्र फटका तर चांगला. चेंडू अगदीच विसावतोय. सेफ हँड. विकेटचं पतन. फलंदाज बाद. चेंडू आणि 19 धावांची गरज. एक मोठा फटका मॅच मध्ये परत आणू शकतो. पण हे आव्हान तितकंच सोपं नाहीये, कारण की गोलंदाज सुभाष याचं आव्हान सोपं नसेल. फटका चांगला आहे. शॉट ऑन पूल. इट्स सक्सेसफुल. वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 रन्स. धावांची गरज. वॉट अ मॅच. चेंडू गणिक आता मात्र सामना दोलान्मय स्थितीमध्ये आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. 8 चेंडू 15 धावांची गरज. वॉट अ मॅच. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ते क्षेत्र. नशिबाची साथ. मिळतील धावा 4. नशिबाचा चौकार.
धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 30 या अंकावरती. धावफलक आपण पाहतोय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जिंकण्याकरता 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. वॉट अ मॅच. फायनलचं तिकीट मिळवण्याकरता गावदेवी काटे आणि जय बजरंग भिनार या दोन्ही संघांमधला संघर्ष आपण पाहतोय. डाऊन द ग्राउंड चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावचीची संधी आणि पंचांचं बोट आकाशात वर. संदेश वखारे बॅक टू दी डगआउट. फलंदाज मंगलदास बॅटिंग स्टान्सवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मंगलदास यांनी जर 2 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज गोपीनाथ हरड यांच्या वतीने आपण पाहतोय. धावसंख्या 31 या अंकावरती. 6 चेंडू 10 धावांची गरज. 6-10 10-6. सामन्याचं समीकरण बदललेलं आहे. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. सहा चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाजाला काहीसा कानमंत्र दिला गेलाय. गोलंदाज प्रवीण बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. महत्त्वपूर्ण सामना, महत्त्वपूर्ण मॅच. 6 चेंडू 10 धावांची गरज. 6-10 10-6. सर्व प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे आहेत, कारण की प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे फायनलचं तिकीट मिळवण्याकरता दोन्ही संघ उत्सुक आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फटकादार फसलाय. गोलंदाज चेंडू खाली. सेफ हँड. विकेटचं पतन. फलंदाज बाद. दहा धावांची गरज. वॉट अ मॅच. सामना दोलान्मय स्थितीमध्ये आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या मॅचची परिस्थिती, या सामन्याची अवस्था जर आपण पाहिली तर दोन्ही संघांना समान संधी आहे. 5 चेंडू 10 धावांची गरज. वॉट अ मॅच. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. दोन्ही संघांना या 5 चेंडूचं महत्त्व माहिती आहे. दोन्ही संघांना या सामन्याचं महत्त्व माहिती आहे. दोन्ही संघांना विजयाची किंमत माहिती आहे. त्याकरता दोन्ही संघचे खेळाडू जीवाच्या आकांत्याने प्रयत्न करत आहेत. 5 चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाज प्रवीण बॉलिंग मार्कवरती. महत्त्वपूर्ण 5 चेंडू हाताळण्याची जबाबदारी. गोलंदाज तयार. भन्नाट वेग. गुड पीस ऑफ बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी. 4 चेंडू 10 धावांची गरज. वॉट अ मॅच. अत्यावश्यकता आहे या 10 धावांची. सामना बरोबरी सुटला तर ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली आहे त्या संघाला विजय घोषित केलं जाईल.
गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर अखेर दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची हाताळणी. जेव्हा पहिल्या षटकामध्ये निर्धाव चेंडू आले होते तेव्हाच आम्ही उद्घोषणा केली होती की निर्धाव चेंडू हे जे बजरंग भिनार संघाच्या पथ्यावरती पडणारे असतील आणि तीच घटना मैदानाच्या आतमध्ये घडते. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. समीकरण होतं 5 चेंडू 10 धावांची गरज आणि आता मात्र समीकरण आलंय 3 चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय, सेफ हँड, 1 धाव. 2 चेंडू 9 धावांची गरज. वॉड मॅच. 2 चेंडू 9 धावांची गरज. बसलेले प्रेक्षक आता मात्र उभे राहिलेले आहेत. मोठ्या फटक्याची प्रतीक्षा आहे आणि विशाल नाईक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की आतापर्यंत एकंदर या इनिंगमध्ये जर आपण विचार केला तर 7 निर्धाव चेंडूची हाताळणी केलेली आहे. डॉट बॉल जर आपण पाहिले तर म्हणजे अगदीच एकेरी दुहेरी धावा जर आपण पाहिल्या तर महत्त्वाची गोष्ट ही आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आगमन झालेलं आहे अनंतजी पाटील साहेब. त्याचप्रमाणे आपला सरपंच ग्रामपंचायत घोरसई सुदेश अण्णा गायकवाड यांचं सुद्धा आगमन होतं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जय बजरंग चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धावा जोडल्या जात आहेत त्या 2 आणि आता मात्र 1 चेंडू आणि त्यांच्या समवेत माजी सरपंच सुनीलजी केणे यांचं सुद्धा आगमन होते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. 1 चेंडू 7 धाव्यांची गरज. एखादा चमत्कार जर घडला तर जय बजरंग भिनार संघ अगदीच पुन्हा एकदा मॅच मध्ये परतू शकतो, पण चमत्कार रोज रोज घडत नाहीत. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर षटकार तर आलाय, पण 1 धाव आरोग्यासाठी, 1 धाव 40+ साठी आणि 1 धाव आपल्या संघासाठी. आणि आम्ही यापूर्वीच उल्लेख केला होता की जे 8 चेंडू निर्धाव गेले या निर्धाव चेंडूचा आता मात्र कुठेतरी उल्लेख केला जाईल आणि विचार केला जाईल. तर फायनलचं तिकीट मिळवलेलं आहे गावदेवी काटे संघाने आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो प्रवीण याला. दरम्यान आगमन होतंय. आपण पाहू शकता अनंताजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे आपला सरपंच सुदेश अण्णा गायकवाड व तसेच सुनीलजी केणे या मान्यवरांना आम्ही विनंती करतोय आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सामन्यातला सामनावीराचा पुरस्कार जातोय प्रवीण याला. प्रवीण याला विनंती आहे आपण त्वरित मंचावरती यायचं विना विलंब. वेल डन, वेल प्लेड.